हॅलो फ्रेंड्स, दिस इज मॅथ गुरु पवन वा. आपण पाहत आहोत समीकरणाचा चौथा व्हिडिओ. आज आपण दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करणे हे शिकणार आणि तिथून आपण उकल शोधणार. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला माहिती दिली असेल त्या माहितीवरून आपण समीकरण बनवणार, समीकरण तयार करणार आणि मग नंतर त्याची आपण उकल शोधणार. एक संख्या व 5 यांची बेरीज 28 आहे, ती संख्या कोणती? आता एक संख्या व 5 यांची बेरीज आहे 28. ती संख्या आपल्याला आता शोधायची आहे. तर सर्वात आधी आपण लिहू ती संख्या x मानू आणि x व 5 यांची बेरीज म्हणजे x अधिक 5 यांची बेरीज 28. तर x अधिक 5 बरोबर 28 लिहूया. हा आपल्याला समीकरण मिळाला. आपण जे 4 नियम केले होते त्यात पहिलाच नियम होता की जी संख्या बेरीजमध्ये असते ती दोघं बाजूला वजा करायची. तर ह्या ठिकाणी आपण लिहू शकतो दोन्ही बाजूतून 5 वजा केले. बघा x अधिक 5 तसेच वजा 5 आणि इकडे पण 28 वजा 5. 5 अधिकामध्ये पण आहे आणि वजाबाकीमध्ये पण आहे. तर 5 5 कॅन्सल होईल. आपल्याला मिळेल x बरोबर 28 वजा 5 म्हणजे x बरोबर 23. तर ती संख्या 23 आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. एक संख्येमधून 7 वजा केले तर येणारी वजाबाकी 27 आहे. ती संख्या कोणती? परत आपण मानू ती संख्या x आहे असे आपण मानू आणि मग एक संख्येमधून 7 वजा केले म्हणजे x मधून 7 वजा केले म्हणजे x वजा 7 बरोबर त्याची वजाबाकी 17 आहे. तर x मधून 7 वजा केले तर x वजा 7 बरोबर 17 हे आपल्याला समीकरण मिळालं. आता आपले जे 4 नियम होते त्यातला दुसरा नियम होता की जी संख्या वजाबाकीमध्ये असते ती संख्या दोघं साइडला त्याची आपण बेरीज करतो. म्हणजे ह्या ठिकाणी दोन्ही बाजूत 7 मिळवणे म्हणजे x वजा 7 अधिक 7 बरोबर 17 अधिक 7. हे दोघं 7 कॅन्सल होतील. आपल्याला इथं x मिळेल कारण 7 मधून 7 गेलं तर 0 जुळतं आणि 17 अधिक 7 आपल्याला होईल या ठिकाणी 24. तर आपल्याला x ची किंमत मिळाली 24. 24 म्हणजे ती संख्या 24 आहे. बघा बरं 24 मधून जर आपण 7 वजा केलं तर 17 येतो का? हो. म्हणजे आपण हा प्रश्न जो सोडवला आहे तो अगदी बरोबर सोडवलेला आहे. त्यात कुठल्याच प्रकारची चूक झालेली नाही. पुढचा प्रश्न आपण सोडू. एक संख्या व 4 यांचे गुणाकार 24 आहे. म्हणजे एका संख्येमध्ये जर 4 चा गुणाकार केला तर 24 येतो. म्हणजे आपल्याला ती संख्या शोधायची आहे. ती संख्या कोणती? तर ती संख्या x मानू म्हणजे 4 गुणिले x बरोबर 24. आता 4 गुणिले x बरोबर 24 दिलेलं आहे. हा आपल्याला समीकरण मिळाला. आपण काय बघितलं होतं आपल्या नियमांमध्ये की जी संख्या गुणाकारामध्ये असते ती आपण त्याच संख्येने दोघं साइडला भागाकार करतो. तर दोन्ही बाजूंना 4 ने भागिले तर काय होईल 4x/4 बरोबर 24/4. तर 4 4 कॅन्सल होईल. 24/4 म्हणजे ते होतं 6. तर x बरोबर 6 आपल्याला मिळालं. म्हणजे ती संख्या 6 आहे. आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपण सोडू. 25 चॉकलेटींची किंमत 200 रुपये आहे. एका चॉकलेटची किंमत किती? आता आपल्याला चॉकलेटची किंमत माहित नाही. तर आपण काय करू? एका चॉकलेटची किंमत K मानू. समजा ती K आहे आणि चॉकलेट किती आहेत बरं? 25 चॉकलेट आहेत. तर 25 चॉकलेटची किंमत 25K. 25K बरोबर किती रुपये झाले? 200. तर 25K बरोबर 200. दोन्ही आता बघा इथं 25 गुणाकारामध्ये आहे तर आपण काय करणार दोघं बाजूला दोन्ही बाजूंना 25 ने भागले. तर काय होईल? 25K छेद 25 बरोबर 200 छेद 25. 25 25 कॅन्सल होईल आणि 200 ला 25 ने भागाकार केला तर आपल्याला मिळतं 8. म्हणजे K ची किंमत आली 8. म्हणजे एका चॉकलेटची किंमत 8 रुपये आहे. अशा प्रकारे आपण आपले प्रश्न सोडवू शकतो. अशा प्रकारे आपण दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करू शकतो आणि त्यांची उकल शोधू शकतो. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिकत राहा, एन्जॉय करत राहा. थँक यू व्हेरी मच.